आज आपण अख्ख्या तूरची चटकदार अशी भाजी बनवलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही तूरची भाजी करून पहा, अप्रतिम लागते। करायलाही अगदी सोपी आहे। चला मग तर वेळ न घालवता आपण भाजी बनवायला घेऊयात। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण भाजी बनवायला घेऊयात। तर ह्या ठिकाणी आपण तूर घेतलेली आहे। तुरीच्या शेंगा येतात, तर त्या शेंगेमध्ये अशा प्रकारे दाणे असतात। कुकरमध्ये तूर घालूयात, त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचे आहे। अर्धा चमचा मीठ घालूयात आणि मध्यम आचेवर कुकरला 2 शिट्ट्या देऊया आणि कुकर होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ। काही अद्रकचे तुकडे घेऊया। 2 ते 3 चमचे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत। 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे। एक कांदा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घालूयात। कोथिंबीर घालायची आहे आणि मसाला अगदी बारीक वाटून घेऊया। सुरुवातीला पाणी घालायची आवश्यकता नाहीये, गरज लागलीच तर 1 ते 2 चमचे पाणी घालून मसाला अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे। आपण मसाल्यामध्ये टोमॅटोचा वापर केलेला आहे, त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे कमी लागणार आहे। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। अगदी चिमूटभर मोहरी घालू, अगदी चिमूटभर जिरे घालायचे आहे। मोहरी छान तडतडलेली आहे, कसुरी मेथी घालू आणि वाटलेला मसाला घालायचा आहे। मसाला आपण मध्यम आचेवर आणि मंद आचेवर छान परतवून घेणार आहोत। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मसाला छान सुटा होत आलेला आहे। मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे, याचा अर्थ मसाला छान परतून झालेला आहे। मसाला आपण जवळपास 7 ते 8 मिनिटाकरता मंद आचेवर आणि मध्यम आचेवर छान परतवून घेतलेला आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे। मिरची पावडर घालूयात 2 चमचे आणि 3 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि मिक्स करून घेऊ। मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। मिक्स करून घेऊ आणि 3 ते 4 मिनिटाकरता मंद आचेवर छान परतवून घेऊ। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहे। कुकर थंड झालेला आहे आणि तूर अगदी छान शिजलेली आहे। मसाला छान परतवून झालेला आहे। मसाल्यामध्ये शिजलेली तूर घालायची आहे। मिक्स करून घेऊ। चवीनुसार मीठ घालायचं आहे। भाजीला उकळी आलेली आहे। मंद आचेवर भाजी 7 ते 8 मिनिटाकरता झाकून ठेवू, जेणेकरून सर्व मसाले हे भाजीमध्ये छान मिक्स होतील। तर या ठिकाणी 8 मिनिट झालेले आहे। झाकण काढायचं आहे। तुम्ही पाहू शकता भाजीला कलरही किती सुंदर आलेला आहे। कोथिंबीर घालूयात, गॅस बंद करूयात। तर अशा प्रकारे झटपट होणारी नॉनव्हेजच्या भाजीलाही मागे टाकणारी आपली तूरची भाजी तयार आहे। अशा प्रकारे तुम्ही तूरची भाजी करून पहा, खूप छान होते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।